सोहळा इथं संपन्न होतो। छान केलं जोडी पाठीमागे हा एक रूम हो तुम्ही पण आहे एक 2 बेडरूम घ्या कोण करता सन्माननीय माजी मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब, सन्माननीय राजा भाडे साहेब, सन्माननीय अनिल बंडेवार सर, सन्माननीय नागेश अण्णा अक्कलकोटे, सन्माननीय गौरीशंकर बेले परिवार, सुरेशभाई कुंकुलोळ, सन्माननीय उद्रेश्वर बेले, सन्माननीय अनिल बंडेवार सर, सन्माननीय नागेश अक्कलकोटे, सन्माननीय गौरीशंकर बेले, सन्माननीय सुरेशभाई कुंकुलोळ, सन्माननीय उद्रेश्वर बेले, सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन संपन्न होत आहे। या चौघांच्याही स्मरणार्थ 4 रूमचा समर्पण सोहळा इथे संपन्न होतोय। गोरगरिबांच्या उपयोगाला आजच्या या समाजोपयोगी वास्तूचं त्यांच्या हस्ते समर्पण किंवा दुसरा कुठला शब्द लोकार्पण झालं ते आपल्या बार्शीचे मानबिंदू पत्रकारितेत एक बार्शीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यापर्यंत ज्यांनी नेलं ते पत्रकार आणि नवशक्ती याचे राजकीय संपादक राजाभाऊ माने व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी ही वास्तू लोकांसाठी उभी केली ते आमचे बेनेसाहेब, उद्योगपती अनिल बंडेवार, माजी विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे, व्यासपीठावर उपस्थित गुरुवर्य बापूसाहेब बेने, सुरेशजी कुंकुलोळ, नान्यभाई शुक्ला, बेनेसाहेबांची दोन्ही मुलं ब्रिटन आणि जर्मनीमध्ये असलेली, त्याचबरोबर बेनेसाहेबाच्या सुना म्हणण्यापेक्षा मुली म्हणणं जास्त चांगलं वाटेल, कारण तसंच वातावरण आहे। बेनेसाहेबाला मुलगी नाही त्यामुळे सुना ह्या मुलीसारख्याच आहेत त्यांना, आणि तसंच त्यांचं वागणं आहे। ह्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणाऱ्या बेनेवहिनी एक मूळ ज्याला आपण पाठीचा कणा म्हणतो, कारण आमच्या लहानपणापासून आम्ही पुढं मागं शाळेत होतो, ते पुढं होतो मी मागं होतो, पण ते सिनियर असले तरी मी NCCचा सार्जंट होतो आणि ते माझ्या हाताखाली काम करायचे, आणि स्वभाव एकदम सरळ शांत, नाकासमोर बघून चालणारा माणूस म्हणजे गौरीशंकर बेने। घरही तसंच सुसंस्कारी। बेने फॅमिली ही या बार्शीतली सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक ह्या सगळ्या कामामध्ये पुढाकार असलेली फॅमिली म्हणजे बेने फॅमिली। आडव्या रस्त्याच्या आज त्यांचे त्यावेळेचे सगळे रहिवासी आज जे सुभाषनगर वासी जास्त झाले ते सगळे या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार हजर आहे। ती सगळी मंडळी बेनेंची 4थी पिढी। मला अभिमान वाटला की मी राजाभाऊनी सांगितलं मराठी येतं का विचारलंय, त्याच्यात 2 उद्देश होते। मराठी येत आहे म्हणल्यानंतर संवाद साधायला सोपं आहे, आणि इंग्रजी म्हणलं तर तिकडची इंग्रजी आपल्या कानाला लवकर पचत नाही, कळत पण नाही। मग नुसतं ओके ओके, बरेच एखादा शब्द कळला, उच्चार वेगळे आहेत आपले वेगळे,
आपलं ग्रामर युक्त मराठी असतं, इंग्रजी असतं, बरोबर आहे. आणि त्यांचं वेगळ्या पद्धतीनं बोलणं असतं. पण मला आनंद वाटला. तिने या ठिकाणी 2 मुली, चिरंजीव, ते म्हणला भाऊ मराठी येतं, नुसतं येतं नाही, मराठी संस्कार आहे आपल्या संस्कृतीतले. तो अगदी खाली जगद्गुरूच्या पाया पडावा असं पडला. त्यामुळं मला उगाचच असं भरून आलं. आणि त्यांचे बेनेसाहेबांचेही आहे, आमचे साहित्यिक असलेले आदरणीय गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत घुगरे सर या ठिकाणी खूप चांगलं विश्लेषण त्यांनी ह्या दान या शब्दाच्या पलीकडे जाऊन दासोचं केलं. साहेब खरोखरीच आमचे बेने साहेब हे सरकारी नोकरी, आता मी आमदार असताना ते सरकारी नोकरीत असताना सुद्धा मी त्यांचं काम पाहिलेलं आहे. रिटायर होईपर्यंत कुठलाही डाग अंगाला लागू न देणारा सरकारी अधिकारी म्हणून आपण पाहिलं. आणि तुम्ही असं म्हणायचं काय कारण नाही की बाबा कुठनं हाणलंय मग दिलंय, हाणलेले लवकर देतच नाही. त्यांना सांगावं लागतं थोडं पापक्षालन करा म्हणून तरी द्या. त्यामुळे तुमच्याबद्दल जर या तालुक्यात काय, या जिल्ह्यात जिथे जिथे तुम्ही नोकरी केली, एकही माणूस किंचितही शंका आणणार. आणि या विचार येणं हेच तुमच्या कुटुंबातले संस्कार आहेत की आपण समाजासाठी काय. दगडूप्पा बेने होते, बाळासाहेब बेने, सिद्धेश्वरप्पा बेने आणि मल्लिकार्जुन अप्पा बेने, ही 4ही माणसं ही वेगवेगळ्या क्षेत्रात समाजासाठी झटणारी माणसं होती. बाळासाहेब बेनेंचा माझा जास्त संपर्क आणि वेळोवेळी मार्गदर्शन असायचं, चुकतं कुठं हेही सांगायचं. त्याच्यानंतर या पिढीतले बापू यांचं आम्हाला शाळेत असल्यापासूनचं मार्गदर्शन आणि एक धार्मिक सामाजिक संस्कार असलेलं कुटुंब म्हणून बेने घराण्याकडे पाहिलं जातं. ह्या संस्कारातला म्हणजे मुलांवर सुद्धा त्यांनी तिथून येऊन वडिलांच्या इच्छा, बरं तुम्ही पोरांना असं करा नाही, माझंही कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणे, हे खूप महत्वाचं आहे. आणि वडिलांची आज्ञा तिकडे जाऊन तुम्ही पाळली, अरे हे फार महत्वाचं. नाहीतर अनेकांच्या आईवडील आता वृद्धाश्रमात आहे, खूप वाईट अवस्था आहे. पण तुम्ही घराण्याचे संस्कार जपले, तिकडे असून सुद्धा आई वडील यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायचं. त्या कार्यक्रमाला मातीला येत नाहीत मुलं, आता ईमेल पाठवला, आता तिकडेच उरकून घ्या, पैसे आधीच ठेवलेले आहेत. ह्या संस्था सुद्धा आता अंत्यसंस्काराच्या तयार झालेल्या आहेत की 1 नंबरनी करायचं आहे की 2 नंबरनी करायचं की काय, म्हणजे स्पेशल क्लास वगैरे. पण ते अजून बार्शीत न बाहेर गेलेल्या या गावाच्या संस्काराच्या मुलांनी अजून असला प्रकार कधी केलेला नाही. हा खरा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाचा हा भाग आहे. आणि भावनाच अशी आहे, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की हा सोन्याचा डोंगर आहे, तू लोकांना दे. अर्जुन दिवसभर ते डोंगर उकरत होता आणि लोकांना पाठी भरून सोनं वाटत होत आणि दमला. श्रीकृष्णाला विचारलं अर्जुनाने की मला हे शक्य नाही. दुसऱ्या दिवशी कर्णाला सांगितलं श्रीकृष्णाने की हा सोन्याचा डोंगर आहे आणि तुला तो
लोकांना वाटायचं आहे. त्यांनी लोकांना बोलवलं आणि हे तुमचं तुम्ही घेऊन जावा म्हणून सांगितलं. दिवसभरात डोंगर रिकामा. म्हणजे रामाची प्रवृत्ती अशी आहे की हे माझं नाही आहे, जे काय आहे ते त्याचं आहे, त्याच्यामुळं हे आहे. आणि म्हणून मी आज हे सगळं लोकांसाठी द्यायला लागलेलं आहे. ही भावना बेणेसाहेबांची ही सगळ्यांना भावणारी आहे. आमच्या जाता जाता चिमटा काढला, आपल्या तिघांनाही काढला, आपल्या गोखले सगळ्यांनी. अक्कलकोटे भेटत नाही काय करतात. आम्ही सगळेच म्हणजे मतदानाच्या वेळेस भेटणारी माणसं आहोत, असं तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून मी मुद्दाम सांगतो की तुम्ही असता साहित्य निर्मिती खूप तुम्ही 12-14 खूप चांगले पुस्तकं म्हणण्यापेक्षा ग्रंथ लिहिलेले आहेत आणि मोठी सेवा केलेली आहे त्या लिखाणातून साहेबांनी, सरांनी. पण आमच्याबद्दलचा गैरसमज नको की तुमच्यासारख्या साहित्याच्या ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही मग्न असताना आमच्यामुळे तुमचं कुठेतरी बिघडू नये म्हणून आम्ही जास्त तुमच्या संपर्कात न राहण्याचा प्रयत्न करतो. हा गैरसमज तुमचा दूर करा की आम्ही तेवढ्या पुरतच येतो असं नाही. पण आम्ही ज्याचं त्याचं काय जे बघून जो जे वांछिल ते लाभो. प्राणीजात या भावनेनं काम करणारी माणसं, त्याच भावनेनं बेणेसाहेबांनी आमचं काम हे या ठिकाणी उभं केलंय. पण फुकट कुठलंही कुणाला देऊ नका हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. कारण त्याची किंमत राहत नाही, त्याची वज राहत नाही. बरोबर आहे का? मेंटेनन्ससाठी तुम्ही केलेलं जाता दुकानं वगैरे, पण येणाऱ्याला आपण इथं राहतोय हे फुकट आहे, ही धर्मशाळा आहे, आओ जाओ घर तुम्हारा आहे असं वाटू नये. त्याच्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी त्यांनी त्या ठिकाणी द्यावं की जे तुम्हाला मेंटेनन्सला किंवा तुम्हाला वाटलं उद्या की बाबा मेंटेनन्स होतंय तर या ठिकाणी गरिबांसाठी जे आहे चालू किंवा वार्षिक 2-3 अन्नछत्र चालू आहे त्यांना तुम्ही दिलं किंवा इथल्या पेशंटला, गरीब पेशंटला मदत म्हणून दिली तर ते जास्त उपयुक्त होईल. आणि खूप चांगलं तुम्ही या ठिकाणी इमारत उभी केली आहे. हॉल म्हणजे स्पेशियस आहे, भरपूर जागा आहे. त्याच्यानंतर किचन कट्टा आहे, वॉश बेसिन आहे, चांगल्यापैकी कमोड असलेले 3 टॉयलेट आहे. हे सगळं बघून तुम्ही केलेलं आहे. ते पेशंटची, नातेवाईकाची परिस्थिती आणि त्याबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. हे कमी पडणार आहे. तुम्ही 75 निमित्त हे सगळं काम करून इतरांना ज्यांचे आता 75 झाले किंवा व्हायचे यांना एक आदर्श घालून दिला की काही ना काही करत राहा समाजासाठी. आणि आम्ही त्यातला काही ना काही याच्यातनं घेऊन करू एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो. हॉस्पिटल नेने साहेबांनी, गाडेकर साहेब, कश्यपी अण्णा, त्याच्यानंतर अध्यक्ष प्रभाताई, मोतीभाऊ सोमानी, दादासाहेब बंडेवार आणि बंडेवारांचे वडील मोतीभाऊ सोमानी, हनुमानदासजी जवळ, डॉक्टर यादव, त्याच्यानंतर सर्जरी हिरेमठ, ही सगळी मोठी टीम, नान्याचे वडील, त्याच्यानंतर आमचे केशवराव सहस्त्रबुद्धे, डॉक्टर हे मठपती महाराज, अशी सगळी मोठी टीम होती. मदन चव्हाण. आणि त्या म्हणजे जसा जगन्नाथाचा रथ हा सगळ्यांनी ओढावा लागतो तसा बार्शीकरांनी ओढला. आणि बार्शीकरांच्या अस्मितेचं प्रतीक म्हणून हे कॅन्सर हॉस्पिटल उभं आहे. आणि तिथल्या पेशंटला, नातेवाईकाला यांच्या या लोकवास्तूमधनं
खूप काही मदत होणार आहे. त्याबद्दल हॉस्पिटलचा पदाधिकारी म्हणून मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. भगवान तुम्हाला आरोग्य आणि दीर्घायुष्य देऊ अशी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आजच्या या कौटुंबिक सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आपल्या बार्शी तालुक्याचं महाराष्ट्राच्या राजकारणातील ओळख, सोपल म्हणलं की बार्शी अशी ज्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात केली असे आदरणीय दिलीप सोपल साहेब, ज्यांच्या मनोभूमिकेतून स्वप्नातून आजचा हा उपक्रम साकार झाला असे आदरणीय तात्या गौरीशंकरजी बेने, आदरणीय बापूसाहेब बेने, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बार्शी नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नागेश अण्णा, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सुरेश भाऊ कुंकुलोळ, त्याचबरोबर तात्यांचे हॅपी ग्रुपचे जिवलग मित्र अनिल भाऊ बंडेवार, त्याचबरोबर या कार्यक्रमाला समोर उपस्थित असलेली खरं तर सगळ्यांचीच नावं घ्यावी अशी बेने परिवाराची ही सगळी जिवलग मंडळी आहेत. परंतु डॉक्टर मिरजकर बेने परिवाराचे व्याही म्हणून आणि आमचे गुरुवर्य ज्यांनी बसवेश्वर फिलॉसॉफी ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम करून बार्शीचं नाव वाढवलं असे आमचे गुरु डॉक्टर सूर्यकांतजी घुगरे सर. आज पत्रकार दिन आहे, त्यामुळं आमच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष टिंकू पाटील, त्याचबरोबर बार्शीचे अध्यक्ष दिनेश मेटकरी, त्याचबरोबर बाकीचे सर्व पत्रकार आमचे मित्र, आमचे बंधू, त्याचबरोबर मित्रही म्हटलं तरी चालेल, गिरीश, अमोल आणि बेने परिवारातील सगळ्यांचीच नावं घ्यावीत असे सगळे आपल्या बार्शीकरांचे मित्र आहेत. सगळे बेने परिवारातील सर्व सदस्य, बेने परिवारातील सर्व सुना, वडीलधारी माता भगिनी आणि बार्शीकरांनो, खरं तर आत्ता तात्या मला काही बोलता येत नाही म्हणत म्हणत खूप आपल्याला सांगून गेले. तो एक चांगला अधिकारी शासकीय खात्यात काम करताना कशा पद्धतीनं नेटकं काम करू शकतो याचं उदाहरण तात्यांनी बार्शीकरांपुढे ठेवलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचं कारण असं, आम्ही ज्यावेळेस वास्तूची पाहणी करत होतो तर सोपल साहेब परिवारातल्या प्रत्येक सदस्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना जर्मन आणि ब्रिटनमध्ये असणारी बेने परिवारातली 4थी पिढी नक्की कशी आहे हे पाहण्याची उत्सुकता त्यांना होती. तर त्यांनी पहिला प्रश्न केला की मराठी येतं का. तर ही सगळी मंडळी ज्या पद्धतीनं अस्खलित मराठीत आणि त्याहून महत्वाचं वडीलधारे दिसले की आपले हात पटकन त्याच्या पायाकडे वळले पाहिजेत, हा जो संस्कार तुम्ही केलाय तात्या, हे खरं तुमचं सगळ्यात मोठं जीवनातलं यश आहे. आज तात्यांची 75वी मागं साजरी झाली, पण तात्या आज खऱ्या अर्थानं तुमची 75वी साजरी झाली. कारण 75वी साजरी करणं म्हणजे फक्त मुलं मोठी करण्याची स्वप्न, संपत्ती कमावण्याची स्वप्न, असे ज्याला ऐहिक स्वप्न म्हणतो, ती स्वप्न घेऊन माणूस आयुष्यभर जगत असतो आणि ते जगणं हे धडपडणं असतं. एका अनाठायी उद्देशानं स्वतःचा जीव मेटाकोटीला आणून
माणूस कष्ट करत असतो, परंतु तात्या आपण आणि आपल्या परिवारानं जे स्वप्न बघितलं होतं की बार्शी कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सर आणि त्याच्यावरचा उपचार ही काय म्हणजे आनंदानं सांगण्याची गोष्ट नाही, परंतु बार्शी सारख्या गावात सोपल साहेब, नेने साहेब, आदरणीय वहिनी साहेब आणि त्यांच्यासोबत म्हणजे शुक्ला परिवार असेल, गाडेकर परिवार असेल, आपले शक्ती अण्णा असतील, सगळे यादव साहेबांचा म्हणजे नंतर पदाधिकारी होते, यांनी ज्यावेळी या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल उभारणीसाठी कष्ट घेतले, सुरुवातीला मी तर लहान होतो पण कळेल एवढं मला समजत होतं, त्या काळात बार्शीत आणि कॅन्सर हॉस्पिटल अगदी हसण्याचा विषय व्हावा इथपर्यंत होतं किंवा लाखो करोडो रुपये कुठून आणणार बार्शीत, परंतु सोपल साहेब आणि या मंडळींनी इथं बॉलिवूड बार्शीत आणून इथं निधी गोळा करायला सुरुवात केली होती. इथं बार्शी आशिया खंडातलं पहिलं कॅन्सर हॉस्पिटल बार्शीत उभं राहिलं, याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला. व्यक्तिगत आत्मस्तुतीचा दोष स्वीकारून मला पत्रकारितेत पहिला पुरस्कार 1986 साली हे बार्शीतील आशिया खंडातील पहिलं कॅन्सर हॉस्पिटल या लेखाबद्दल राज्य शासनाचा मिळाला होता. ही आठवण देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी ताजी झाली. आणि कॅन्सर हॉस्पिटल जे काम करतंय, सोपल साहेब आणि त्यांची टीम आज या कॅन्सर हॉस्पिटलला ग्लोबल स्टँडर्डचं आणण्याच्यासाठी, मग आमचे मित्र बंसीधर शुक्ला आणि त्यांची सगळी मंडळी ज्या पद्धतीनं प्रयत्न करतात, त्यांना पूरक काम जर काय असेल तर इथं दाखल होणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांची काळजी घेणं आणि हेच काम बेने परिवार आज करतोय. त्यांना खूप खूप आशीर्वाद या कॅन्सरग्रस्त पेशंटच्या परिवाराचे तर मिळतीलच मिळतील, परंतु आज आपण जे मोठं असणं, कुटुंब यशस्वी होणं, कुटुंबांनी इतिहास घडवणं म्हणजे नक्की काय असतं याचं उदाहरण समाजापुढे ठेवलेलं आहे. त्याबद्दल बेने परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो, बार्शीकरांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय. आयोजित आजच्या या समारंभाचे प्रमुख तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख नव शक्तीचे संपादक, डिजिटल मीडियाचे प्रमुख आदरणीय राजा माने साहेब, या कार्यक्रमाचे संयोजक गौरीशंकरजी बेने आणि संपूर्ण बेने परिवार, उपस्थित सर्व त्यांचा हॅपी मॉर्निंग ग्रुप, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उद्योगपती, पत्रकार मित्र आणि उपस्थित महिला भगिनी. आज या ठिकाणी आता बसवेश्वराचे चरित्रकार प्राध्यापक सूर्यकांत गुगरे यांनी अत्यंत चांगलं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी गौरीशंकर बेने सरांच्या साहेबांच्या भूमिकेबद्दलची त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडली. मुलं मोठी होतात, शिकतात, परदेशात जातात, पुन्हा मायभूमीकडे बघत नाही, परंतु गिरीश आणि अमोल हे या प्रक्रियेला अपवाद ठरले. त्यांनी परदेशात असताना सुद्धा वडिलांच्या इच्छेखातीर या ठिकाणी आर्थिक तोशीस घेऊन वडिलांची इच्छा पूर्ण केली आणि एक चांगलं सदन, एक चांगलं काम या ठिकाणी उभं केलं. त्याबद्दल बार्शीकरांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. वास्तविक आता परदेशात गेलेल्या मुलांच्या बाबतीत पालकांच्या आणि गावाच्या काय भूमिका असतात हे आपण पाहत असतो की त्या ठिकाणी फारसं ते परत आपल्या मातीकडे, आपली मातीची नाळ त्या ठिकाणी तुटलेली असते आणि पुन्हा येण्याच्या भूमिकेत नसतात. परंतु ही दोन भावंड या ठिकाणी संस्काराचा भाग म्हणून म्हणा, आज बेने कुटुंबाला आम्ही सगळेजण पाहतोय, शिक्षणात असेल, सहकारात असेल, प्रशासनात असेल, व्यापारात, उद्योगात, ही सगळी कुटुंब त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गेली अनेक वर्षापासून काम करतायत. घरातल्या ज्येष्ठ दिवंगतांच्या स्मृतीचं स्मरण जतन करावं या हेतून, उदात्त हेतून गौरीशंकरजी बेनेंनी एक संकल्प मांडला त्यांच्यासमोर, किंवा आपण कॅन्सर हॉस्पिटल इथं या ठिकाणी आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली उभं आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गोरगरीब गरजू रुग्णांना एक माफक सुविधा आपण उपलब्ध करून द्यावी, त्यांची राहण्याची, त्यांच्या नातेवाईकांची सुविधा, सोय उपलब्ध करून द्यावी या हेतून ही वास्तू उभी केली आहे. निश्चितपणानं गौरीशंकरजींचा नुकताच 71चा कार्यक्रम झाला, तुमचा 75चा कार्यक्रम पूर्ण झाला. याच वास्तू
भरभराट होऊन तुमचे शतक देखील या ठिकाणी साजरं व्हावं आणि ते शतक होण्यासाठी ही वास्तू तुम्हाला आता पुरेशी आहे. कारण एक रिटायरमेंटची तुमची डोक्याची सोय तुम्ही करून ठेवली आहे की त्या ठिकाणी मन रमलं पाहिजे आणि आनंदी जगता आलं पाहिजे. शेवटी समाधानाच्या व्याख्या कुठं कोणाच्या असतात. पैसे गेले म्हणून हरकत नाही, परंतु त्यांचं समाधान त्यांनी शोधलंय आणि हे समाधान शोधण्यासाठी त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलं. त्याबद्दल बेने कुटुंबाला मी शतशः धन्यवाद देतो. एका चांगल्या वास्तूच्या लोकार्पणाची संधी आपण उपलब्ध करून त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद, शुभेच्छा. आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, राजेभाऊ माने साहेब आणि उपस्थित असलेली सुरेशभाई कुंकुलो, मला बोलण्याची फारशी सवय नाही. उपस्थित असलेले सर्व व्यासपीठ, काय बोलावं, माझं एवढं कौतुक केलंय, तेवढ्या कौतुकाचा काही पात्र फारसा नाही आहे. म्हणजे मला माहिती आहे, एक माझे जे बंधू, 5 बंधू, आम्ही 6 बंधू आहोत. 6 मधला मी शेवटचा आहे. माझे आई वडील लहानपणीच, मी लहान असतानाच स्वर्गवासी झाले. भावाने सांभाळ करावा आणि तो इतक्या उत्कृष्टपणे आणि अतिशय सुसंस्कार करून लहानपणापासून सर्व भावानी आणि भावजायाने, जसं काही माझे वडील आणि आई आहेत त्याप्रमाणे सगळ्यांनी माझा सांभाळ केला, चांगलं शिक्षण दिलं आणि त्यांचे मनापासून खूप त्यांच्याबद्दल प्रेम, आदर. कधीही मला कोणीही रागवलं नाही आयुष्यात. 5च्या 5 भावाने प्रत्येकाने प्रेम दिलं. कधी गालावर सुद्धा चुकून सुद्धा हात केला नाही. मी लहान असून सुद्धा फार खूप प्रेम केलं. भावजाई आणि आईसारखं प्रेम केलं. त्यांच्या आठवणी पण खूप मला म्हणजे अतिशय मोलाच्या वाटतात. त्यांच्याही स्मृतीसाठी काय करावं तर काय करावं, तर जेव्हा मी कॅन्सर हॉस्पिटल नवीन सुरुवात झालं होतं तेव्हा पाहिलं की लोक बाहेर झोपतात, त्यांना काय सोयी नाहीत, कमी होत्या सोयी तेव्हा. आता नंतर एक धर्मशाळा झाली, तिथंही होतं, पण ते सुद्धा अपुरं पडतंय. तेव्हा म्हणलं एक कल्पना आली की आपण यांच्यासाठी काहीतरी करू आणि सगळ्या भावांच्या पण स्मृतीला आपण समर्पण करू. अशा दृष्टीतून मी कल्पना मुलांच्या पुढं मांडली. व माझी इच्छा अशी आहे, मी काही कॉन्ट्रीब्युशन करतो, तुम्ही करा. मी आयुष्यात सोपल साहेबांना माहिती आहे कशा पद्धतीने मी सरकारी नोकरी केली. कारण सरकारी नोकरी म्हटलं की बहुतेक जण ते तुम्ही पैसा खाल्ला, तुम्ही हे केलं नाही, असा खूप आहे. पण कुठल्याही गावात जिथं जिथं मी नोकरी केली तिथं कोणीही जाऊन चौकशी केली हे साहेब कसे होते, तर ते तिथून तुम्हाला समजू शकेल. मी माझं कौतुक करायची गरज नाही, म्हणजे करायला नको वाटतंय मला, पण सांगितलं तर पाहिजे ना, त्याशिवाय समजणार नाही. केली असं वाचतो काय सरकारी नोकरी होता, खाल्ले असतील पैसे, तिथं केलं असेल, असं शक्यता आहे वाटण्याची. त्यासाठी सांगणं मला गरजेचं आहे. तर मुलांची साथ मला मिळाली, मी त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकलो. मला जे संस्कार झाले होते तेच मी मुलांना केले. आणि माझे आता बंधू जे आहेत, आता आम्ही दोघंच आहोत, बापू जे आहेत त्यांनी माझ्यासाठी खूप सुरुवातीपासून अतिशय माझ्यावर प्रेम केलं. मला सुरुवातीपासून कॉलेजमध्ये दाखल करण्यापासून त्यांनी मला सहकार्य केलं. प्रत्येक वेळी लक्ष देऊन शिक्षण करतोय का नाही व्यवस्थित, अशा पद्धतीनं करून माझ्यावर त्यांचे खूप उपकार आहेत. त्यांचंही सहकार्य मला खूप आहे. आणि बाकीचे भाऊ तर आता नसल्यामुळं त्यांच्यासाठी म्हणून मी समर्पित करतो. बाकी अजून काही जास्त बोलावं असं मला तर काही सुचत नाही. एवढं बोलून धन्यवाद सर.